Today here we are start the first phylum Porifera. Okay, आज आपण या ठिकाणी पहिला phylum स्टार्ट करणार आहे. त्या फर्स्ट phylumचं नाव काय असणार आहे? Phylum Porifera. The word Porifera derived from pori. Pori means what? Pores, and feron means what? Bearing. Okay, here it is the derived from the word what? Here it is the pores bearing. Okay, what? Here it is the pores bearing. Then what is the example of Porifera? Example of Porifera. Here it is the Sycon and Spongilla. Okay, what? The example of Porifera phylum. Here it is the example of Sycon. And second one example बघतोय आपण या ठिकाणी Spongilla. Spongilla and Sycon. Here it is the example of Porifera. Then what? What is the habitat? Habitat म्हणजे काय? राहण्याची जागा. Habitat म्हणजे काय? राहण्याची जागा. मग Porifera रिलेटेड जे ऑर्गॅनिझम्स असणार आहेत त्यांचा हॅबिटॅट काय असणार? मग जनरली व्हॉट दोज आर लाईव्ह सोलिटरी. ओके, सोलिटरी मीन्स व्हॉट? सिंगल. तर Porifera मध्ये जे स्पॉन्जेस असणार आहेत, जे सायकॉन असणार आहेत ते कसे राहणार? सिंगल राहणार. बरोबर, ज्याला म्हणणार आपण सोलिटरी. और व्हॉट दोज आर लाईव्ह कॉलनीज. कॉलनीज मीन्स व्हॉट? ग्रुप. एकदा ते सिंगल राहणार, एकदा ते कॉलनीज मध्ये राहणार. आणि कुठे राहणार? दोज आर लाईव्ह मोस्टली इन ॲक्वाटिक. ओके, Porifera मधले जितके लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असणार आहे बरोबर आहे ते जनरली कुठे राहणार आहेत? ॲक्वाटिक रिजन मध्ये असणार आहे. बरोबर, आणि ॲक्वाटिक रिजन मध्ये जनरली कोणते ॲक्वाटिक असणार आहे? मराईन. ओके, दोज आर मोस्टली फाउंड इन मराईन वॉटर. बस समुद्राच्या पाण्यामध्ये जास्तीत जास्त सापडणार आहे आणि कमीत कमी कुठे सापडणार आहे? फ्रेश और फ्रेश वॉटर. ओके, दॅट्स व्हॉट इज द हॅबिटॅट ऑफ Porifera. Those are the aquatic in habitat, mostly marine, and few are the fresh water. Then what? Second one, symmetry. जर तुम्ही सिमेट्री आपला ॲनिमल क्लासिफिकेशनचा क्रायटेरिया बघितला असेल तर तुम्ही स्पॉन्जेस वगैरे बघितला तर त्याची जी सिमेट्री असते ते कशी असणार आहे? असिमेट्रिकल. ओके, दॅट्स व्हॉट हियर इट इज द सिमेट्री ऑफ Porifera. हियर इट इज द असिमेट्रिकल. त्यांना कोणत्याही प्रकारची सिमेट्री नसणार. कारण सिमेट्रीचा अर्थ काय होतो? एखादी इमॅजिनरी लाईन ड्रॉप केल्यानंतर इक्वल पार्ट्स पडणार, त्यामुळेच त्याला म्हणतो आपण सिमेट्री. बरोबर आहे. परंतु सायकॉन किंवा स्पॉन्जेस किंवा स्पॉन्जिला यामध्ये कोणत्याही प्रकारचे इक्वल पार्ट्स पडणार नाही. ओके, दॅट्स व्हॉट हियर इट इज द असिमेट्रिकल. दे व्हॉट? बॉडी प्लॅन. ओके, यांचा जर बॉडी प्लॅन बघितला तर बॉडी प्लॅन काय असणार आहे? सेल ॲग्रीगेटेड बॉडी प्लॅन. आता सेल ॲग्रीगेटेड बॉडी प्लॅन म्हणजे व्हॉट? हियर इट इज द composition of the cell. They do not have tissue, they do not have organ, they do not have organ system. बरोबर, म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे? बॉडी प्लॅन इट इज द ओनली सेल ॲग्रीगेटेड बॉडी प्लॅन विदाउट टिश्यू और ऑर्गन फॉर्मेशन. सो गेट व्हॉट अबाउट द बॉडी? जर या ठिकाणी स्पॉन्जेस ची बॉडी वगैरे बघितली तर बॉडी काय असणार आहे? हियर इट इज द हॅव ऑस्टियम अँड ऑस्कुलम. ओके, आता ऑस्टियम अँड ऑस्कुलम मीन्स व्हॉट? ऑस्टियम आणि इक्वल मीन्स व्हॉट? हियर इट इज द स्ट्रक्चर ऑफ स्पॉन्ज और द सायकॉन. ओके, हे स्ट्रक्चर आपण बघणार आहे स्पॉन्ज किंवा सायकॉनचं. मग स्पॉन्जेसच्या बॉडीवर काय असणार आहे? दे हॅव अ नंबर ऑफ स्मॉल पोअर्स. ओके, स्पॉन्जेस हॅव अ नंबर ऑफ स्मॉल पोअर. दिस नंबर ऑफ स्मॉल पोअर इट इज कॉल्ड ॲज द ऑस्टिया. बरोबर, याच्या बॉडीवर काय असणार आहे? नंबर ऑफ स्मॉल पोअर असणार. द नंबर ऑफ स्मॉल पोअरला म्हणणार आपण ऑस्टिया. दॅट्स व्हॉट दिस स्मॉल ओपनिंग इट इज कॉल्ड ॲज द ऑस्टिया थ्रू व्हिच वॉटर एंटर इनसाइड. या स्मॉल पोअरने या ऑस्टियाच्या मदतीने काय होणार आहे? वॉटर जे असणार आहे ते बॉडीच्या आतमध्ये जाणार. आणि सेकंड जे असणार आहे ते असणार आहे ऑस्कुलम. ऑस्कुलम मीन्स व्हॉट? इट इज द सिंगल लार्ज ओपनिंग. It is the only single large opening at a one end, and this osculum it is responsible for what? Through which water comes out. म्हणजे ऑस्टियाच्या मदतीने वॉटर आतमध्ये येणार आणि ऑस्कुलमच्या मदतीने वॉटर बाहेर जाणार. ओके, दॅट्स व्हॉट हियर इट इज द ऑस्टिया अँड ऑस्कुलम. वॉटर एंटर इनसाइड, वॉटर कम्स आउट. ओके, देन व्हॉट? They have a central space. It is called as the spongiosel. Okay, त्यानंतर हा जो स्पॉन्ज आहे या स्पॉन्ज मध्ये सेंटरला काय आहे? एक लार्ज कॅव्हिटी, एक लार्ज स्पेस आहे. त्या लार्ज कॅव्हिटीला किंवा त्या लार्ज स्पेसला आपण म्हणणार आहे स्पॉन्जियोसेल. ओके, दॅट्स व्हॉट द Porifera or the sponges have a central large cavity. It is called as the spongiosel. त्यामुळे बॉडी बद्दल त्या ठिकाणी आलं तर ऑस्टिया, osculum and what? Here it is the spongiosel. Then what? Here it is the digestive system. Digestive system बद्दल जर विचारलं तर इथे काय असणार आहे? Here it is the digestive system is absent. What? In Porifera phylum, digestive system is absent. यांच्यामध्ये digestive system काय असणार आहे? Absent असणार. They have a specialized cell. Digestive system absent असणार आहे तर मग यांच्यामध्ये काय असणार आहे? स्पेशलाइज्ड सेल असणार आणि ते स्पेशलाइज्ड सेल्स असणार आहेत
फर्स्ट वन असणार आहे कोइनोसाइट. ओके, व्हॉट इज द फर्स्ट सेल? कोइनोसाइटिक सेल और इट इज ऑल्सो कॉल्ड एज द कॉलर सेल. ओके, कोइनोसाइटिक सेल और कॉलर सेल और इट इज ऑल्सो कंसिस्ट ऑफ द अमियोबाइसाइट. Okay, what? It is the amoebocytes. Alright, amoebocytes. Here it is the also what? Here it is the two type of the cell, coinocytic cell and amoebocytic cell. Alright, काय असणार आहे? Coinocytic cell and amoebocytic cell. Alright, this coinocytic cell it is the collar cell and this specialized cell it is responsible for intracellular digestion. आणि याच्या सेल असणार आहे, या सेलचं त्या ठिकाणी काय काम असणार आहे? Here it is the responsible for intracellular digestion. So that's what here it is the spongiocell. आपण ऑलरेडी डायग्राम बघितली आहे. परत एक वेळेस बघणार. Here it is the sponge. Here attached to the substratum level of the rock. Okay, what? Substratum level of rock. म्हणजे या ठिकाणी हे इकडे तिकडे मूवमेंट्स होणार नाही. रॉकच्या सबस्ट्रॅटम लेवलला काय असणार? ते अटॅच असणार. त्याला आपण सेडिमेंटरी असं म्हणतो. त्याला काय म्हणणार आपण? सेडिमेंटरी. सेडिमेंटरी मीन्स व्हॉट? अटॅच टू द सबस्ट्रॅटम लेवल ऑफ द रॉक. ओके, त्यानंतर आपण बघितलं इथे काय असणार आहे? या स्मॉल पोअर्स आहे. या स्मॉल पोअर्सला आपण ऑलरेडी नाव दिलेलं आहे ऑस्टिया. दिस स्मॉल पोअर्स इट इज कॉल्ड एज द ऑस्टिया. दॅट्स व्हाय व्हॉट? स्मॉल पोअर्स ऑस्टिया. This large pouring it is called as the osculum. त्यानंतर आपण बघतो आहे की यामध्ये स्पेशलाइज्ड टाइपच्या सेल आहेत. काय आहे? स्पेशलाइज्ड टाइपच्या सेल आहेत. त्या स्पेशलाइज्ड टाइपच्या सेलला म्हणतो आपण कॉलर सेल. ओके, दिस स्पेशलाइज्ड टाइप सेल इट इज कॉल्ड एज द कॉलर सेल. बरोबर. मग यामध्ये या काय असणार बघा? Here it is called as the collar cell. Okay, what? Here it is the consist of collar cell. आणि ह्या ज्या कॉलर सेल आहे या कॉलर सेलच्या मधामध्ये असणार आहे अमिओबायसाइट सेल. ओके, व्हॉट? हियर इट इज द अमिओबायसाइट सेल. अमिओबायसाइट मीन्स व्हॉट? दे डू नॉट हॅव एनी शेप. बरोबर, यांना कोणत्याही प्रकारचा शेप नाही. आणि कॉलर सेल जे आहे त्या काय आहे? फ्लॅजिलेटेड. काय आहे? फ्लॅजिलेटेड. कारण यांना फ्लॅजिला आहे. काय यांना? फ्लॅजिला. त्यानंतर आपण बघतोय सेंट्रलला काय? स्पॉन्जोसेल. सेंट्रलला काय आहे? सेंट्रल कॅव्हिटी हवा स्पॉन्जोसेल. ओके, दॅट्स व्हाय व्हॉट? Here it is the digestive system is absent, but specialized type of cell are present. Coinocytic cell or amoebocytic cell. Okay, this is responsible for intracellular digestion. म्हणजे काही ते खाणार आणि ते बॉडीच्या आतमध्ये आल्यानंतर या सेल्स काय करणार? त्यांना डायजेस्ट करणार. काय करणार? डायजेस्ट. कारण डायजेस्ट करण्यासाठी कोणतीही डायजेस्टिव्ह सिस्टीम नाही. डायजेस्टिव्ह सिस्टीम काय आहे? ॲब्सेंट आहे. काय आहे? स्पेशलाइज्ड सेल आहे. कोइनोसाइटिक और अमिओबायसाइटिक. और देन व्हॉट? हियर इज द सर्क्युलेशन इज टेक प्लेस विथ द हेल्प ऑफ कॅनल सिस्टीम. ओके, यामध्ये काय होणार आहे? सर्क्युलेशन होणार आणि सर्क्युलेशन कशाच्या मदतीने होणार आहे? विथ द हेल्प ऑफ कॅनल सिस्टीम. ओके, यांच्यामध्ये काय आहे? कॅनल सिस्टीम असणार. पण कॅनल सिस्टीमच्या मदतीने काय होणार आहे? सर्क्युलेशन होणार. देन व्हॉट? स्केलेटॉन. ओके, नंतर पोरीफेराचं जे स्केलेटॉन असणार ते स्केलेटॉन कोणत्या प्रकारचं असणार आहे? एंडोस्केलेटॉन. ओके, व्हॉट अबाउट द स्केलेटॉन? एंडोस्केलेटॉन. स्केलेटॉन काय असणार आहे? एंडोस्केलेटॉन असणार आहे. ओके, then what? This endoskeleton it is made up of this endoskeleton it is made up of calcareous cell. Okay, जे endoskeleton असणार आहे हे कोणत्या सेलने बनलेले आहे? calcareous cell. Nothing but means what? It is made up of calcium carbonate or silica. Okay, what? It is made up of calcium carbonate or silica. बऱ्याच वेळेस तुम्हाला एमसीक्यू मध्ये सगळे पॉइंट्स विचारले जातात. बरोबर आहे ना? की पोरीफेरामध्ये वॉटर इन साठी काय असणार? ऑस्टिया. पोरीफेरामध्ये वॉटर आउट साठी काय असणार आहे? ऑस्कुलम. पोरीफेरामध्ये सेंट्रल मध्ये लार्ज कॅव्हिटी आहे त्याला म्हणणार आपण स्पॉन्जोसेल. पोरीफेरामध्ये सर्क्युलेशन साठी असणार कॅनल सिस्टीम. पोरीफेरामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम ॲब्सेंट आहे परंतु डायजेशन करण्यासाठी स्पेशलाइज्ड सेल आहे. कॉलर सेल आहे अमिओबायसाइट सेल. बरोबर. त्यानंतर स्केलेटन कोणता आहे? एंडोस्केलेटन. एंडोस्केलेटन कशाने बनलेले आहे? कॅल्शियम कार्बोनेट किंवा सिलिकाने. हॅबिटॅट काय आहे? ॲक्वाटिक आहे. जनरली कुठे असणार? मराईन वॉटर मध्ये. फ्यू नंबर मध्ये कुठे असणार आहे? फ्रेश वॉटर मध्ये. बरोबर. सिमेट्री कोणती आहे? असिमेट्रिकल. बॉडी प्लॅन कोणता आहे? सेल्फ ऍग्रीगेटेड बॉडी प्लॅन. And those are the sedimentary. Sedimentary means what? They are attached to the substratum level of the rock. Then what? रिप्रोडक्शन. नेक्स्ट वन टॉपिक का असणार आहे? रिप्रोडक्शन. व्हॉट अबाउट द रिप्रोडक्शन? बरोबर आहे ना? या ठिकाणी पोरीफेरा जे आहे त्या पोरीफेरामध्ये कोणत्या प्रकारचा रिप्रोडक्शन असणार? मग दोन्ही प्रकारचे रिप्रोडक्शन असणार आहे. असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड
sexual reproduction. Okay, that's why what type of the reproduction in Porifera? A sexual reproduction. What is the first type? A sexual reproduction. जर asexual reproduction असलं तर ते होणार आहे budding and gemule formation. What? It is the budding and gemule formation. आणि सेकंड जे रिप्रोडक्शन आहे ते सेकंड रिप्रोडक्शन असणार आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. म्हणजे पोरिफेरा मध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन सुद्धा होणार आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन सुद्धा होणार. मग सेक्शुअल रिप्रोडक्शन कशाने होणार आहे? गॅमेट फॉर्मेशन. सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होणार आहे? गॅमेट फॉर्मेशन. म्हणजे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट या ठिकाणी असणार आहे. बरोबर आहे. जर सेक्शुअल रिप्रोडक्शन असतं तर यामध्ये होणार आहे इनडायरेक्ट फर्टिलायझेशन किंवा इंटरनल फर्टिलायझेशन. बरोबर. जे फर्टिलायझेशन होणार आहे ते फर्टिलायझेशन कोणत्या प्रकारचं असणार आहे? इंटरनल फर्टिलायझेशन. व्हॉट अबाउट द फर्टिलायझेशन? इंटरनल फर्टिलायझेशन. दॅट्स व्हॉट हिअर इट इज द ऑल इन्फॉर्मेशन अबाउट द व्हॉट फायलम पोरिफेरा. ओके, फक्त स्टॉप कर. Okay, then what? Here it is the easy trick how to know all the information about the Porifera phylum. Okay, that's why what? How to know? Here is the Porifera में CS है. Okay, how to know? Porifera में CS है. How to know? Porifera में CS है. Okay, that's what? Here it is the P. P stand for what? P stand for nothing but means what? Here it is the pores. Porifera phylum जो है त्यामध्ये काय आहे? pores आहे. Okay, Porifera phylum मध्ये काय आहे? pores. Okay, then what? It is the O. O stand for what? Ostia and osculum. Okay, Porifera मध्ये बघितलं आपण की बॉडी सरफेस वर काय आहे? ऑस्टिया आहे, ऑस्कुलम आहे. बरोबर. त्यानंतर here it is the R. R stand for reproduction. R stand for what? Reproduction. मग पोरिफेरा मध्ये जे रिप्रोडक्शन आहे ते दोघे टाइपचे असणार आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शन as well as what? Here it is the asexual reproduction. Sexual reproduction gamete formation, asexual reproduction budding and gemule formation. Okay, त्यानंतर IF. IF means what? या ठिकाणी जे फर्टिलायझेशन होणार आहे I stand for internal and F stand for fertilization. Okay, that's why पोरिफेरा मध्ये जे फर्टिलायझेशन होणार आहे ते फर्टिलायझेशन असणार आहे इंटरनल फर्टिलायझेशन. जे फर्टिलायझेशन काय असणार आहे? इंटरनल फर्टिलायझेशन. देन व्हाट? E. E stand for excretion. E stand for what? Here is the excretion. बरोबर. पोरिफेरा मध्ये जे एक्सक्रीशन होणार आहे ते एक्सक्रीशन कशाच्या मदतीने होणार आहे? बॉडी सरफेस. एक्सक्रीशन कशाच्या मदतीने होणार आहे? बॉडी सरफेस. देन व्हाट? R. R nothing but means what? Reproduction. ऑलरेडी बघितलं आपण sexual reproduction and asexual reproduction. Then what? A. A stand for what? Aquatic. A stand for what? Aquatic. Aquatic म्हणजे काय? हॅबिटॅट. पोरिफेरा फायलम मध्ये जितके तुमचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचा हॅबिटॅट काय आहे? aquatic habitat. त्यांचा हॅबिटॅट कोणता असणार आहे? aquatic habitat. Then what? Here it is the body plan. Then what? Here it is the body plan. M is stand for what? Here it is the multicellular. M is stand for what? Multicellular. म्हणजे यांचा जो बॉडी प्लॅन आहे बॉडी प्लॅन कोणता असणार आहे? सेल aggregated body plan. The different means what? Multicellular. Then what? CS. CS the different means what? Here it is the canal system. CS means what? Here it is the canal system. जे सर्क्युलेशन होणार आहे ते कशाच्या मदतीने होणार आहे? कॅनल सिस्टमच्या मदतीने होणार आहे. किंवा CS the different means what? Here it is the also present of collar cell. बरोबर. यामध्ये काय असणार आहे? collar cell असणार. Then what? H. हे means what? Here it is the H stand for hermaphrodite. H stand for what? Hermaphrodite. Hermaphrodite means what? Here it is the male and female. Okay, male and female cells ते एका सिंगल ऑर्गॅनिझम मध्ये म्हणजे जर या ठिकाणी सायकॉन एकच आहे मेल फिमेल पेअरिंग सिंगल करणार आहे त्यामुळे त्याला म्हणणार आपण hermaphrodite. म्हणजे एकाच ऑर्गॅनिझम मध्ये मेल आणि फिमेल दोघे असणार आहे. बरोबर आहे. दोघे त्या ठिकाणी रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे. दॅट्स व्हॉट? हिअर इज द hermaphrodite मेल अँड फिमेल. बरोबर. त्यानंतर आपण या ठिकाणी बघितलंय aquatic and what? Here it is the I काय असणार आहे? डायजेशन. याचं जे इंडायजेशन असणार दोज आर फीड ऑन detritus material. ओके, कोणत्या मटेरियलवर फीड करणार आहे? detritus material. detritus material म्हणजे काय? समुद्रामध्ये जे सडलेलं कुजलेलं मटेरियल आहे त्याच्यावर हे पोरिफेरा काय करणार आहे? फीडिंग करणार आहे किंवा खाणार आहे. So that's what? It is the feeding on detritus material.
Then what? Here is the A stand for amebocytic cell. A stand for what? Here it is the amebocytic cell. That's why what? Here it is the easy way to find out all the information about the porifera. काय है बघा? Once again porifera में CS है. Okay, that's why P stand for pores, O stand for osteosculum, R stand for reproduction, IF stand for internal fertilization, E stand for excretion, A stand for acritic, M stand for multicellular, CS stand for canal system of collar cell, L stand for hermaphrodite, A stand for amebocytic cell, I stand for digestion on detritus material. That's why it is the easy way how to remember the phylum Porifera. Okay, thank you.